नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि त्या विषयाचा टॉपिक आहे की फक्त 10,000 रुपयात ऑप्शन बाईंग शक्य आहे का? तर जर शक्य असेल तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजून घ्यायच्यात की कसं करायचं, रिस्क कशी मॅनेज करायची आणि काय चुका आहे ज्या नाही केल्या पाहिजे. कारण की खूप लोकांना असं वाटतं की 10,000 रुपये जर मी ऑप्शन बाईंगमध्ये टाकेल तर याचे मी 50,000 करून घेईल, पण असं नाही होत. 10,000 रुपयात बऱ्याचदा असं होतं की तुमचा प्रीमियम आणि तुमचं कॅपिटल दोन्ही झिरो होतात. तर खूप महत्त्वाचा विषय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की ऑप्शन बाईंग बरेच लोक करत आहे आणि 10,000 रुपयात ते शक्य आहे का नाही हे आज आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, ऑप्शन बाईंग म्हणजे काय? ऑप्शन बाईंग म्हणजे काय की जेव्हा आपल्याला वाटतं मार्केट वर जाणार आहे तेव्हा आपण कॉल विकत घेतो. कॉल विकत का घेतो आहे? कारण की आपला व्ह्यू आहे की मार्केट वर जाणार आहे आणि मला त्यातनं फायदा करायचा आहे. कॉल म्हणजे काय की आपल्याला एक राईट मिळतो आहे ती वस्तू विकत घ्यायचा. समजा निफ्टी आता आहे 25,700 मला वाटतं निफ्टी 25,800 जाणार आहे, तर मी 25,700चा कॉल विकत घेईल. त्यांनी मला राईट मिळतो की मी 25,700ला बाय करेल. जर तिची किंमत 800 झाली 25,800 तर मला तेवढा प्रॉफिट होऊ शकतो. तो प्रॉफिट करण्यासाठी मी आज एक प्रीमियम देतो. तो प्रीमियमही बऱ्याचदा वाढतो आणि मला त्या प्रीमियममध्येही प्रॉफिट येतो. त्याला म्हणतात कॉल प्रीमियम बाय करणं. तसंच आपण जर मार्केटवर आपला व्ह्यू बेअरिश असेल, म्हणजे आपल्याला वाटतं मार्केट पडणार आहे ना, तर आपण पुट विकत घेतो. कारण की पुटमध्ये आपल्याला राईट मिळतो की मी ही वस्तू विकणार आहे ह्या प्राईसला. मला आता वाटतं निफ्टी 25,600 किंवा 500 होईल, पण आज मला 25,700ला विकायची आहे. याकरता मी जो प्रीमियम विकत घेतो त्या प्रीमियमचं नाव आहे पुट प्रीमियम. तर आपण हे प्रीमियम्स याकरता विकत घेतो हे समजणं गरजेचं आहे. कारण की ऑप्शन बाईंग आपण का करतो त्याच्या मागचं कारण माहिती व्हायला. बरेच लोक ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतात, पण त्यांना कॉल का घेतात आहे किंवा पुट का घेतात आहे, कॉल म्हणजे नक्की काय, पुट म्हणजे नक्की काय हे माहितीच नसतं. एक सोपा प्रश्न आहे, तुम्हाला याचं उत्तर माहिती का नाही मला कमेंट्समध्ये सांगा. कॉलला CE आणि पुटला PE असं का म्हणतात? मी तुमच्या उत्तरांची वाट बघणार आहे. याचं मी उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारही आहे, पण आत्ता तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट्समध्ये देऊ शकतात नक्की. तुम्हाला माहिती असेल तो E म्हणजे काय ते मला सांगा. 10,000 मध्ये ट्रेडिंग होऊ शकतं का ऑप्शन बाईंग हे समजून घेऊया. 10,000 तसे खूप छोटी किंमत आहे ऑप्शन बाईंगसाठी. ऑप्शन्समध्ये उतरायचं असेल तर कॅपिटल थोडं जास्तच असायला हवं. पण सुरुवातीला जर तुम्ही ऑप्शन शिकत असाल तर मी सांगेल सुरुवात 10,000पासूनच करा. कारण की मार्केटमध्ये लॉस होणं आणि ऑप्शन्समध्ये लॉस होणं सहज शक्य आहे आणि खूप सहजरित्या प्रीमियम्स लवकर लवकर पडतात, कारण की आपल्याला त्याची डिटेल्स माहिती नसतात. कॉलमध्ये पुटमध्ये जेव्हा आपण ऑप्शन्समध्ये खेळतो त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत. ग्रीक्स आहेत, डेल्टा आहे, थीटा आहे, गॅमा आहे. नुसतं मार्केटचं डायरेक्शन नसतं. हा एक पिक्चर बनवण्यासारखा आहे. पिक्चर बनवणारा जो डायरेक्टर असतो ना त्याला माहिती असतं की त्याला काय काय गोष्टींवर काम करायला लागतं एक पिक्चर हिट करायला. तसंच तुमचं ऑप्शन हिट व्हायला त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात. नुसतं तुमचा व्ह्यू नसतो. प्रत्येकाला वाटतं एक्सपायरी आज मी घेईल प्रीमियम आणि हा 10 पट होईल, असं नाही होत. तुम्हाला कन्सिस्टंटली एका स्ट्रॅटेजीला फॉलो केलं पाहिजे. 10,000 रुपयात कसं शक्य? आपण असं बघूया, निफ्टी तुम्ही ट्रेड करतात युजली. निफ्टीमध्ये प्रीमियम्स किती असतात? ॲट द मनीचे प्रीमियम साधारण मॅक्स 100 रुपये असतो. 65ची लॉट साईज आहे त्याची आत्ता सध्या निफ्टीची. तर 65 या लॉट साईजवर जर 100चा प्रीमियम मी देईल तर मला एक लॉट घ्यायला 6,500 रुपये लागतात. म्हणून मी 10,000 का म्हटलं की 3,500 ते 4,000 जे वरचे उरतील आपल्याला 6,000 ते 6,500 मध्ये जर प्रीमियम आला तर 4,000 माझा लॉस करता बफर आहे वरती पडलेला. मी सांगेल नुसतं 10 नाही, अकाउंटमध्ये 20-25 असू द्या, जेणेकरून जर तुमचे 3 ते 4 ट्रेड लॉसमध्ये गेले तरी तुम्ही एक लॉट परत घेऊ शकाल 6,000-6,500 रुपयाचा. कारण की ऑप्शन्समध्ये सहज शक्य आहे की प्रत्येक वेळेस तुमचे 3 ते 4 लॉसेस एका लाईनीत होऊ शकतात. पण एकदा प्रॉफिट झाला तर तुमची स्ट्रॅटेजी तशी असायला हवी की तुमचे 3-4 लॉसेस रिकवर होऊन तुम्हाला प्रॉफिट आला पाहिजे. हा रिस्क टू रिवॉर्डचा एक गेम आहे ऑप्शन बाईंग. पण ऑप्शन बाईंग सुरू करताना छोट्या कॅपिटलने सुरुवात करा. म्हणूनच आज तुमच्याकरता आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. कारण की काय होतं, बरेच लोक खूप जास्त पैसे टाकतात, लॉस होतो. जितके जास्त पैसे टाकाल लॉस व्हायचे चान्सेस वाढून जातो, कारण की कॅपिटल लवकर जाईल. म्हणून आपण छोट्या कॅपिटलने सुरुवात करतो. पहिले स्ट्रॅटेजीवर काम करू. एकदा स्ट्रॅटेजी डेव्हलप झाली आणि आपल्याला कॉन्फिडन्स आला की कॅपिटल वाढवणं सहज शक्य आपल्याकरता. म्हणून या छोट्या स्ट्रॅटेजीने आणि कॅपिटल अलोकेशनने आपण स्टार्ट करतो. तर आता आपण जाऊया चार्टवर. मी tv.dhan.co ओपन करतो आणि पॉवर स्कॅल्पर हेही फीचर बघूया. यातनं आपण ठरवूया की जनरली एक छोटी स्ट्रॅटेजी, प्लेन आपण स्ट्रॅटेजीनी, प्राईस ॲक्शन स्ट्रॅटेजीने जाऊ की कधी ऑप्शन विकत घेतला पाहिजे किंवा कुठला ऑप्शन विकत घेतला पाहिजे. मी एक सिम्पल गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे, पण निदान तेवढ्या गोष्टी तरी फॉलो करा. जे काय रूल्स तुम्ही बनवाल ते रूल्स तुम्ही लिहून ठेवा. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की 10,000 शक्य आहे का?
तुम्ही त्याच्याकरता कसं अलोकेशन केलं पाहिजे, तुमचं रिस्क मॅनेजमेंट कशी असली पाहिजे आणि एका लॉटवर साधारण किती कॅपिटल असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आता आपण जाऊ की एंट्री कधी घ्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिक करता. तर मी आता आपल्यासमोर ओपन केलं आहे पॉवर स्कॅल्पर, tv.dhan.co. परत तुम्हाला एकदा दाखवतो. तिथे आपण येतो, जिथनं आपण ट्रेडिंग व्यू चार्ट बघतो. तिथे तुम्हाला इकडे स्कॅल्पर आहे वरती बटन. स्कॅल्पर बटनच्या बाजूला तुम्ही ॲरोवर क्लिक केलं तर इथं पॉवर स्कॅल्पर येतं. पॉवर स्कॅल्परवर क्लिक केल्यावर अशी विंडो ओपन होते. का तर आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्यात आपल्याला हे तिन्ही चार्ट्स एकत्र बघायचे आहेत. इंडेक्सचा चार्टही बघायचा आहे आणि कॉल आणि पुटचा चार्टही बघायचा आहे. कारण की मला हे कळायला हवं की माझी स्ट्रॅटेजी नक्की काम करते का नाही. तर मी काय करेल, सगळ्यात पहिले 5 मिनटं मिनिमम टाईम फ्रेम सगळीकडे करून देईल कॉल आणि पुटवर आणि इंडेक्सवर पण. इंडेक्स पण ओपन करतो आणि याला 5 मिनटं करून घेतो. आता इंडेक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करू की इथे मला फ्युचरचा चार्ट बघायचा आहे. ऑप्शन्समध्ये पण मला ऑप्शनचा चार्ट दिसतातच आहे आणि इथे आता मी फ्युचरचा चार्ट लावून घेतो. मी इथे लेआउट चेंज केला, मला फ्युचरच्या चार्टवर जायचं होतं तर मी इथे वरनं लेआउट चेंज केला. लेआउट चेंज केल्यावर तुम्हाला इथे दिसेल की मला इथे खाली निफ्टी फ्युचर्स करता आलं क्लिक. फ्युचर्स का, तर त्याचंही मी तुम्हाला कारण सांगतो. आणि ऑप्शन्स का, तुम्ही स्पॉटचा चार्टही वापरू शकता. समजा स्पॉटच्या चार्टवर परत जाऊया आणि मी हे चेंज करतो तुमच्याकरता, कारण की आपल्याला हे बघायचं की कॉल आणि पुट महत्त्वाचं. तर आपल्याला एंट्री कॉल आणि पुटमध्ये घ्यायची आहे, तर ती कशी घेतली पाहिजे. त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला एक इंडिकेटर ॲड करायचा आहे कॉल आणि पुटवर, तो आहे VWAP. मी कॉलवरती VWAP लावला आणि मी पुटवरही जाऊन VWAP लावतो आहे इंडिकेटर. VWAP का, तर VWAP म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस. एक ऑप्शन बायरसाठी हा खूप महत्त्वाचा इंडिकेटर आहे. जर तुम्ही ऑप्शन्स विकत घेणार असाल, सगळ्यात महत्त्वाचं काय की आज ज्या व्हॉल्यूमचा ॲव्हरेज त्याच्यात आहे, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज जी त्याची प्राईस आहे त्याच्यावरती जर तो ऑप्शन असेल तरच त्याला विकत घेण्यात फायदा आहे ना. जर तो त्याच्या ॲव्हरेज प्राईसपेक्षा खाली पडतो म्हणजे तो बेरिश आहे. त्याच्या ॲव्हरेज प्राईसच्या जर तो वर आहे म्हणजे तो बुलिश आहे. मला तर हेच हवं की तो ऑप्शन पहिले बुलिश असायला हवा आणि मग मी त्याच्यात ट्रेड घेईल. आता इथे आज आपण जर 5 मिनटाचा निफ्टीचा चार्ट बघू तर निफ्टी इथे आज ओपन झाल्यानंतर तशी वरच गेली आहे. तर आपल्याला इथे कॉलच्या पण चार्टमध्ये दिसतं की निफ्टी ह्या ब्लू लाईन जी VWAPची लाईन आहे त्याच्या वरच जाते. आणि इथे खाली जर बघू तर पुटच्या चार्टला सकाळी पुट वर होता, नंतर खाली आला. एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ऑप्शन बाईंग 10,000च्या कॅपिटलवर करताय तर मी सांगेल साधारण 9:30पर्यंत ट्रेड नका घेऊ. खूप व्होलॅटिलिटी असते पहिले 15 मिनटात. आपलं कॅपिटल छोटं आहे, आपण थोडं मार्केट स्टेबल झाल्यानंतर मग ट्रेड घेऊया. तर पहिले इथे 2-3 कॅन्डल्स ट्रेड झाल्यानंतर मला अपॉर्च्युनिटी काय हवी, तर ऑप्शन बायर आणि जो प्राईस ॲक्शनचा ऑप्शन बायर आहे त्याच्याकरता एक महत्त्वाचा असं पॅटर्न बनला पाहिजे. तो आज बघा इथे बनलाही आहे, जी मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा जेव्हाही ऑप्शन, आता हा प्रीमियम बघा, कॉलचा प्रीमियम सकाळी हा 13 रुपये होता, 30 रुपये झाला. VWAPच्या वर गेला होता. याची VWAPची लाईन इथे यांनी क्रॉस केली 5 मिनटाच्या कॅन्डलवर. मला हवं 5 मिनटात यांनी VWAP क्रॉस केला हवा. तिथे तुम्हाला VWAPच्या जवळच एक छोटीशी रेड कॅन्डल हवी. VWAPच्या वरती छोटीशी रेड कॅन्डल हवी. म्हणजे VWAPच्या वर गेला होता, बहुतेक तो परत खाली यायचा प्रयत्न करत होता, आपण असं प्रिझ्यूम करू. आणि जेव्हा केव्हा त्या रेड कॅन्डलचा हाय जाईल म्हणजे काय झालं, पॅटर्न आपण हायर हायवाला म्हणतोय 5 मिनटावर बनतोय. मार्केट वर गेलं, छोटासा पुलबॅक आला, रेड कॅन्डल म्हणजे छोटासा पुलबॅक आला आणि आता परत जर त्याचा हाय ब्रेक करेल, मी स्पॉट बघतोच आहे. स्पॉटसोबत जर ते इथे ऑप्शनच्या चार्टवरही घडत असेल तर मी तेव्हा त्याला इथे बाय करेल. समजा मी त्याला इथे 31 रुपयाला बाय केला आणि मला खाली हा 14 रुपये असेल ठेवायचा होता. आता इथे 30 रुपयाचाच प्रीमियम आहे, आपण 100वालाही बघू शकतो. पण आता हा चार्ट मी पॉवर स्कॅल्पर थ्रू लावला तर आपण याला एक्झाम्पल म्हणून बघतोय. तर हा फक्त एक एक्झाम्पल आहे. तर इथे मी एंट्री घेतोय का, कारण की त्या रेड कॅन्डलचा हाय तुटला आणि मला बघा 31वरनं काय झालं, पुढच्या कॅन्डलमध्ये तो 41 गेला आहे, परत थोडा थांबला आणि नंतर साधारण त्यांनी 65-66चा हाय मारला आहे. तर माझी इथे रिस्क किती होती, इथे 31ला एंटर केल्यावर साधारण याचा लो 12-13 होता त्याच्या मागच्या कॅन्डलचा. तर माझ्याकडे 15 रुपयाचा जरी SL पकडला तर मला इथे 30 रुपये हवे होते. तर 30-32वरनं 60 झाला म्हणजे मला माझा रिस्क टू रिवॉर्ड 1:2 हा मिळाला आहे. तर या स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण जर ट्रेड करू ऑप्शन बायर म्हणून 10,000च्या कॅपिटलवर, तर आपण एक सिस्टमॅटिक आणि कन्सिस्टंट ट्रेडर बनू शकतो. 10,000च्या कॅपिटलवर आपल्याला खूप प्रॉफिट नाही कमवायचा आहे. आपलं उद्देश काय, ह्या स्ट्रॅटेजी शिकण्यामागे आणि या व्हिडिओमागे उद्देश आहे की कन्सिस्टन्सी आणणं. मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी येऊ शकते, डिसिप्लिन येऊ शकतं आणि ते डिसिप्लिन एका छोट्या कॅपिटलने, पेपर ट्रेडिंगने नाही होत बऱ्याचदा. म्हणून काही वेळेस ट्रेड घेऊन बघायला लागतं, कारण की पेपर ट्रेडिंगनी इमोशन्स आपण फील नाही करू शकत. ट्रेड ॲक्च्युली घेतल्यावर आपले इमोशन्स कळतात आणि मग त्यावर आपण कंट्रोल आणू शकतो. म्हणून या 10,000च्या कॅपिटलवर आपण जेव्हा ट्रेड करू आपले इमोशन्सही आपल्याला कळते की ट्रेडमध्ये असल्यावर आपण कसं फील करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एका ट्रेडर म्हणून.
व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या FNO मित्रांबरोबर शेअर करा, कारण की जर ते ट्रेडिंग करत असेल त्यांनाही समजणं गरजेचं आहे. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.